पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. चला पुढच्या विषयावर बोलूया. शिक्षणाची साधनं आणि ॲप्स. तुम्हाला माहिती आहे, तुमचा टॅब आणि तुमचा फोन फक्त खेळण्यासाठी नाही आहे, तर शिक्षणासाठी सुद्धा आहे. चला आता आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. अभ्यास साधनं आणि ॲप्स. तुमचा फोन आणि टॅबलेट हे केवळ गेमसाठी नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे का? ते तुम्हाला शिकण्यासाठी सुद्धा मदत करतात. शिकणं मजेदार आणि सोपं बनवण्यासाठी अनेक ॲप्स डिझाईन केलेत. तुम्ही योगाचा अभ्यास करण्यासाठी योगाचे ॲप वापरू शकता किंवा गणिताचा सराव करण्यासाठी गणिताचे ॲप वापरू शकता. तुम्हाला एखादी कलाकृती तयार करायची असेल तर ड्रॉइंग ॲप वापरू शकता. वा, तर मी एकाच वेळी खेळू आणि शिकू शकते. बरोबर. नवीन भाषा शिकण्यासाठी किंवा तुमचं वाचन कौशल्य सुधारण्यासाठी देखील ॲप्स आहेत. आणि तुम्ही व्हिडिओद्वारे तुमचे धडे सुद्धा शिकू शकता. ते तुमच्या टॅबलेटमध्ये शिक्षक असल्यासारखे आहेत. पण शिकण्यासाठी कोणते ॲप्स चांगले आहेत हे आम्हाला कसे कळेल? छान प्रश्न आहे. योग्य ॲप निवडण्यासाठी मदत करण्यासाठी नेहमी पालक किंवा शिक्षकांना विचारायचं. आणि लक्षात ठेवा, सर्व ॲप सुरक्षित नसतात, म्हणून प्रथम मोठ्या व्यक्तींकडे जायचं आणि तपासणी करून घ्यायची. तुमच्या अभ्यासाचा आणि गृहपाठाचा मागोवा ठेवण्यासाठी डिजिटल नोटबुक किंवा कॅलेंडर वापरायचं. वा, हे तर खूप रोमांचक वाटतंय. मला आताच एक लर्निंग ॲप वापरून पाहायचंय. वा, मग ही तर खूप चांगली सुरुवात आहे. आपण काय करू, काहीतरी एकत्र एक्सप्लोर करू. पण लक्षात ठेवा, अभ्यासाची साधनं आणि ॲप्स तुम्हाला मदत करण्यासाठी आहेत, वास्तविक जीवनातील शिक्षण आणि अनुभव बदलण्यासाठी नाहीत. मुलांनो, आता आपण अभ्यासाच्या ॲपबद्दल शिकलो. आता खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया. डिजिटल शिष्टाचार. ते काय आहे? डिजिटल शिष्टाचार म्हणजे जेव्हा तुम्ही फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटर यासारखी डिजिटल उपकरणे वापरताना, तेव्हा विनम्रपणे आणि आदराने वागणं. जसं आपल्याला वास्तविक जीवनात चांगले शिष्टाचार आहेत, तसे डिजिटल जगातही आपल्याला चांगले शिष्टाचार आवश्यक आहेत. आम्ही ऑनलाईन लोकांशी बोलतो तेव्हा कृपया आणि धन्यवाद म्हणण्यासारखे. अगदी बरोबर. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोलता तेव्हा आपली पाळी यायची वाट बघायची आणि इतरांना व्यत्यय न आणणे हे विनम्र आहे. आणि मेसेज पाठवताना नेहमी दयाळू व्हायचं आणि दुखवणारे शब्द वापरणं टाळायचं. चित्र किंवा व्हिडिओ शेअर करण्याबद्दल काय? खूप चांगला प्रश्न आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी नेहमी परवानगी घ्यायची. आणि लक्षात ठेवा, तुम्ही ऑनलाईन सर्व पाहताना ते खरं नसतं, त्यामुळे माहिती शेअर करण्यापूर्वी काळजी घ्यायची आणि विचार करायचा. म्हणजे हे देखील ऑनलाईन चांगले मित्र होण्यासारखं आहे? हो, अगदी बरोबर. डिजिटल शिष्टाचाराचा अर्थ इतरांना खूप मेसेज देऊन त्रास देणे नाही किंवा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात व्हिडिओ न चालवणे. हे इतरांच्या वेळेचा आणि जागेचा आदर्श दर्शवते. आणखीन एक गोष्ट, अज्ञात किंवा संशयास्पद संदेशांना कधीही उत्तर द्यायचं नाही. काहीतरी विचित्र वाटत असेल ना, तर नेहमी घरातील मोठ्यांशी बोलायचं. मी ते लक्षात ठेवे नाही. खूप चांगलं आहे बाळा. प्रत्येकाने डिजिटल शिष्टाचाराचे पालन केल्यास डिजिटल जग सर्वांसाठी अधिक चांगलं आहे आणि सुरक्षित ठिकाण बनेल. आता डिजिटल शिष्टाचार काय आहे हे मी तुम्हाला शिकवलं. आता आपण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे जाऊया. स्क्रीन टाईम. तुम्हाला माहिती आहे स्क्रीन टाईम म्हणजे काय? आम्ही टॅबलेट आणि फोन वापरून जे वेळ घालवतो ते असते का? बरोबर. स्क्रीन टाईम म्हणजे तुमचा टॅबलेट, फोन किंवा अगदी टी व्हीसारख्या स्क्रीनकडे पाहण्यासाठी घालवलेला वेळ. त्याचा जास्त वापर तुम्हाला थकवा आणू शकतो किंवा तुमच्या डोळ्यांना दुखापत देखील करू शकतो. पण मला माझ्या टॅबलेटवर गेम खेळायला खूप आवडते. किती वेळ खेळणं ठीक आहे? हा एक चांगला प्रश्न आहे. इतर क्रियांपासून स्क्रीन टाईम संतुलित करणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या टॅबलेटवर सुमारे 15 मिनिटं खेळू शकता. नंतर ताण जाण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी ब्रेक घेऊ शकता. पण आम्हाला ब्रेक्सची गरज का आहे? कारण ब्रेक्समुळे तुमच्या डोळ्यावर येणारा ताण कमी होतो आणि आराम मिळतो. जास्त वेळ स्क्रीनकडे पाहिल्याने तुम्हाला डोकेदुखी सुद्धा होऊ शकते. आणि इतकंच नाही, ऑफलाईन वेळ घालवल्याने तुम्हाला वाचन, चित्र काढणं आणि मित्रांसोबत खेळणं यासारख्या इतर मजेदार क्रियांचा आनंद घेता येईल. मग हे स्क्रीन टाईम आणि रिअल लाईफ मजा यांच्यात संतुलन राखण्यासारखं आहे? हो. जसं संतुलित आहार घेतल्याने तुम्ही निरोगी राहता, त्याचप्रमाणे स्क्रीन टाईम संतुलित ठेवल्याने तुमचं मन आणि शरीर दोन्ही आनंदी राहतात. आतापासून मी विश्रांती घेईन आणि बाहेर खेळायला जाईन. हे खूप चांगलं आहे. डिजिटल उपकरणं चांगली आहेत, उपयुक्त आहेत, पण त्यांनी तुमचा दिवसाचा पूर्ण वेळ घेऊ नये. ऑनलाईन सुरक्षितता म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का?
हे इंटरनेटवर अनोळखी लोकांशी न बोलण्याबद्दल आहे का? हो, इंटरनेट वापरताना ऑनलाईन सुरक्षितता म्हणजे स्वतःचे आणि तुमच्या माहितीचे रक्षण करणं. वास्तविक जगाप्रमाणेच डिजिटल जगात सुरक्षित राहण्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागतं. कसले नियम आई? पालकांना न विचारता तुमचं नाव, पत्ता किंवा शाळा यासारखी वैयक्तिक माहिती कधीही ऑनलाईन शेअर करायची नाही. जर तुम्हाला विचित्र वाटणारा संदेश किंवा लिंक दिसली तर त्यावर क्लिक करायचं नाही. नेहमी एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून तपासून घ्यायचं. पण जर कोणी छान मेसेज पाठवला आणि ते माझे मित्र असल्याचे बोलले तर? हां, हे अवघड आहे. पण काही वेळा लोक तुमची माहिती मिळवण्यासाठी ऑनलाईन मैत्री करतात. नेहमी सावध राहायचं आणि तुम्हाला माहीत नसलेल्या व्यक्तीसोबत तपशील किंवा चित्र शेअर करायचं नाही. सुरक्षित राहण्याचे इतर मार्ग आहे का? हो, यासाठी सशक्त पासवर्ड वापरायचा आणि तुमच्या पालकांशिवाय तो कोणाशीही शेअर करायचा नाही. तसंच तुमचे ॲप्स आणि गेम हे विश्वासू स्रोतांकडून आहेत का याची खात्री करायची आणि तुमचे डिव्हाइस अपडेट ठेवण्यासाठी लक्षात ठेवायचं. हे व्हायरसपासून संरक्षण करण्यासही मदत करतात. वा, लक्षात ठेवण्यासारखे बरेच काही आहे. हो, पण सावध राहणं आणि सुरक्षा टिपांचे अनुसरण करणंही महत्त्वाचं आहे. डिजिटल जग मजेशीर आणि उपयुक्त आहे, परंतु सुरक्षित राहणं आनंददायक ठेवते. आणि मुलांनो, जर तुम्हाला कधीही ऑनलाईन गोष्टीबद्दल खात्री वाटत नसेल ना, तर नेहमी वडीलधाऱ्यांशी किंवा शिक्षकांशी बोलायचं. समजले आई. आपण अजून एक नवीन विषय जाणून घेऊया. मुलांनो, तुम्हाला डिजिटल जग, वास्तविक जग आणि काल्पनिक जग यांच्यातला फरक माहिती आहे का? नाही. सांगते. आपण जिथे राहतोय हे खरं जग आहे आणि डिजिटल जग म्हणजे संगणक, टॅबलेट आणि इंटरनेटच्या आत आहे ते जग. तर वास्तविक जग म्हणजे आपण जे काही पाहू शकतो, स्पर्श करू शकतो आणि अनुभवू शकतो. या जगासारखी बाहेरील झाडं किंवा आपण खात असलेलं अन्न. दुसरीकडे डिजिटल जग म्हणजे आपल्या डिव्हाइसवर अस्तित्वात असलेलं जग. आपण व्हिडिओ पाहतो, संदेश पाठवतो आणि माहिती एक्सप्लोअर करतो. आणि काल्पनिक जग जे कथा, स्वप्न आणि सर्जनशीलतेचं जग आहे. जसं की तुमच्या आवडत्या कथा पुस्तकातील पात्र किंवा तुम्ही ज्या साहसाची कल्पना करताय, खेळ खेळताय ते. पण आई, कोणता जास्त महत्त्वाचा आहे? तिन्ही महत्त्वाचे आहेत. वास्तविक जग आपल्याला लोकांशी, निसर्गाशी आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडतं. डिजिटल जग आपल्याला शिकण्यासाठी, काम करण्यासाठी आणि वेगवेगळ्या मार्गांनी जोडलेलं राहण्यासाठी मदत करतं. आणि काल्पनिक जग आपली सर्जनशीलता वाढवतं आणि मदत करतं. आपण मोठी स्वप्न पाहतो, ते आहे काल्पनिक जग. मग सुखी राहण्यासाठी आपल्या तिन्ही जगांची गरज आहे का? हो, पण आपण समतोल राखला पाहिजे. डिजिटल जगात जास्त वेळ घालवल्याने आपण वास्तविक जगाचे सौंदर्य आणि आनंद गमावू शकतो. आणि काल्पनिक जग स्वीकारल्याने आपली सर्जनशीलता मर्यादित होऊ शकते. जसे की बाहेर खेळणे, मित्रांशी बोलणे किंवा आईला स्वयंपाकघरात मदत करणे आणि मजेदार सहानसांची कल्पना करणे. होय, वास्तविक जग आपल्या जीवनातील महत्त्वाची कौशल्ये शिकवतं आणि आपल्याला निरोगी ठेवतं. डिजिटल जग आपल्याला कनेक्ट आणि माहितीपूर्ण ठेवतं आणि काल्पनिक जग आपल्याला सर्जनशील विचार करण्यास आणि समस्या सोडवण्यास मदत करतं. म्हणूनच एक न सोडता तिन्ही गोष्टींचा आनंद घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. मुलांनो, मी तुम्हाला जे शिकवलंय ते आता लक्षात आहे ना? डिजिटल उपकरणं वापरणं उपयुक्त आहे, पण त्याचा वापर काळजीपूर्वक करणं आणि नियमांचं पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. हे विसरायचं नाही. हो आई. चला, आपण काकांकडे जाऊया. आज आपण डिजिटल जगाचा अद्भुत प्रवास केला. डिव्हाइस, इंटरनेट आणि ऑनलाईन सुरक्षिततेबद्दल शिकलो. पण लक्षात ठेवा, खरं जग, काल्पनिक जग आणि डिजिटल जग हे एका कापडाच्या 3 धाग्यांसारखे आहेत. प्रत्येकाचं स्वतःचं स्वतंत्र महत्त्व आहे, पण ते शहाणपणाने एकत्र गुंफणं हे आपलं काम आहे. मी ब्रेक घेईन आणि बाहेर खेळण्याचा आनंद लुटवीन काका. मस्त, छान आणि मी आज शिकले सर्व ऑनलाईन नियम पाळीन. छान. डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ उपकरणं कशी वापरायची हे जाणून घेणं नव्हे, तर तुम्ही ऑनलाईन असताना जबाबदार आणि सुरक्षित कसं राहाल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर प्रेक्षक हो, लक्षात ठेवा, डिजिटल साक्षरता ही केवळ एक कौशल्य नसून
जीवनशैली आहे. स्क्रीन टाईमचं संतुलन राखणं, डिजिटल शिष्टाचार पाळणं किंवा ऑनलाईन सुरक्षित राहणं या गोष्टी तुम्हाला डिजिटल युगाचा सर्वाधिक फायदा करून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. चला आपल्या कल्पनाशक्तीला जिवंत ठेवू आणि खऱ्या जगाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ.